नमस्कार. विशाल सर्स इंग्लिश स्पोकन या तुमच्या आमच्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये विशाल सर आपले स्वागत करीत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आपल्या सगळ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपण आपला जो वेळ आहे तो सार्थकी लावायचा आहे. त्यामुळेच विनामूल्य यूट्यूब चॅनल घेऊन आलेलो आहे विशाल सर्स इंग्लिश स्पोकन. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मराठमोळ्या पद्धतीने इंग्लिश बोलायला शिका. तर माझ्यासोबत आज आहे शौर्य कदम. तर पहा, ना घोकंपट्टी ना रट्टा मारण्याची पद्धत आपल्याला शिकायची मस्त इंग्लिश आणि तीही आपल्या पद्धतीने. तर आज मी शौर्यला सांगणार आहे वॉज आणि हॅड घेऊन कशा पद्धतीने बोलायचे. व्हिडिओ स्किप करू नका, लक्ष देऊन ऐका. तर पहा, वॉज म्हणजे होता, होतो. ते हे वॉज काय करतंय? इन्फॉर्मेशन देते, माहिती देते. ती कोणाबद्दल देते? स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल. पण हे वॉज जे आहे याचा आपल्याला उपयोग करायचा झाला तर आय, ही, शी, इट आणि कुठलंही एक सिंग्युलर नेम त्याच्यासोबत आपल्याला वॉजचा उपयोग करता येतो. तुम्हाला तर सांगतो मी, आय वॉज म्हणजे मी होतो, ही वॉज तो होता, शी वॉज ती होती, इट वॉज तो होता आणि विराट वॉज म्हणजे विराट होता. त्याच पद्धतीने आपल्याला वॉजचा उपयोग परत करायचा जर झाला तर मी होतो नेहमीच होतो, पण माझे वडील होते म्हणायचे झालं, माझे आजोबा होते म्हणायचं झालं तर मग म्हणावं लागलं माय फादर वॉज. माय फादर वॉज अ डॉक्टर. माझे वडील डॉक्टर होते. नेहमी आपण म्हणतो की तो विद्यार्थी होता, ही वॉज अ स्टुडंट. पण त्याला म्हणायचं झालं की त्याचे वडील हे डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा पोलीस होते, तर मग हिज फादर वॉज police, doctor or engineer. She was beautiful म्हणजे ती सुंदर होती. आणि म्हणायचं झालं की तिची आई सुंदर होती. her mother was beautiful. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय तर इतरांबद्दल इन्फॉर्मेशन द्यायची. आणि हॅड म्हणजे काय? ला होते, जवळ होते किंवा कडे होते. कुठली तरी गोष्ट आपल्या जवळ होती. शौर्य, तू व्यवस्थित ऐकतोस ना? हा, तेच करू दे. तर पोझिशन सांगते, मालकी म्हणजे आय हॅड म्हणजे माझ्याकडे होतं. माझ्याकडे काय होते? 100 रुपये. तर आय हॅड 100 रुपीज. किंवा मग आमच्याकडे घर होतं, वी हॅड होम. तर पहा, हॅडचा उपयोग काय करायचा? आय पासून तर दे पर्यंत सगळ्या बाबतीमध्ये सिंग्युलर पासून प्लुरल पर्यंत म्हणजे एक वचनी पासून अनेक वचनीपर्यंत आपल्याला हॅडचा उपयोग करायचा आहे. मग आपल्याला काय करायचंय? माय फादर हॅड म्हणजे माझ्या वडिलांकडे होतं. जे काय होतं ते सांगायचे आपल्याला. गाडी असेल, बंगला असेल, पैसे असेल, राईट. आवर फादर हॅड म्हणजे आमच्या वडिलांकडे होतं. अलग लक्षात? मुद्दा मी लिहून दिले तुम्हाला. युअर फादर हॅड म्हणजे तुमच्या वडिलांकडे होतं. राईट. नेहमी माझ्या वडिलांकडे होतं असं म्हणत, कधी म्हणतो तुमच्या वडिलांकडेही होतं. तुमच्या वडिलांकडे शेत होतं, तुमच्या वडिलांकडे पैसे होते, तुमच्या वडिलांकडे बाईक होती. राईट. हिज फादर हॅड त्याच्या वडिलांकडे होते. हर फादर हॅड तिच्या वडिलांकडे होतं. डिअर फादर हॅड त्यांच्या वडिलांकडे होतं. म्हणजे कोणाकडे काय होतं हे सांगण्यासाठी आपण हॅडचा उपयोग करतो. तर आता शौर्य, तुझ्या लक्षात आलं? हो. आता इकडे थोडं समोर आहे. आता बघ, आपण एक स्टोरी क्रिएट करू. तुला खेळ कोणता सगळ्यात चांगला आवडतो? क्रिकेट. मोठ्याने बोल. क्रिकेट. इकडे पाहून सांग. क्रिकेट. हा, क्रिकेट आवडतो. क्रिकेटमध्ये कोणता खेळाडू आवडतो? रोहित शर्मा. ओके. तर पहा, आता रोहित शर्मावर मी तुला काही बोलतो. तू काय करायचं? इंग्लिशमध्ये बोलायचं. आणि आपले जे काही व्ह्यूअर्स आहेत त्यांनाही कळू दे ना की इंग्लिश कशा पद्धतीने बोलायला शिकायची असते. तर पहा, म्हणायचं झालं की आता आपण एक कल्पना तयार करतो. सगळं काल्पनिक आहे. रोहित शर्मा दिल्लीमध्ये जन्मला. रोहित शर्मा was born in Delhi.
रोहित शर्मा 1990 मध्ये जन्माला. Rohit Sharma was born in 1980. 1980 नाही 1990. 1990. ओके. रोहित शर्माचे वडील बिझनेसमॅन होते. Rohit Sharma's father was businessman. राईट. त्याच्यानंतर रोहित शर्मा गरीब कुटुंबातून होता. Rohit Sharma was from poor family. त्याच्यानंतर रोहित शर्मा स्टडीमध्ये अभ्यासामध्ये हुशार नव्हता. Rohit Sharma was not good in studies. गुड. At studies. ओके. परंतु हा त्याच्याकडे बॅटिंग स्किल होतं. But Rohit has a batting skill. रोहित शर्माला आजी आजोबा होते. Rohit Sharma had his grandfather and grandmother. हा लक्ष देऊ ना. रोहित शर्माला आई वडील होते. Rohit Sharma had his parents. पॅरेंट्स. ओके. रोहित शर्माला 4 मित्र होते. Rohit Sharma had 4 friends. हा रोहित शर्मा एक चांगला बॅट्समॅन होता. Rohit Sharma was a nice batsman. हा रोहित शर्माकडे जुनी बॅट होती. Rohit Sharma had a old bat. हा रोहित शर्मा T20 चा कॅप्टन होता. Rohit Sharma was a captain Of? of T20. हा रोहित शर्माने T20 विश्वकप जिंकला. Rohit Sharma had win T20 World Cup. रोहित शर्मा कडे बंगला होता. Rohit Sharma had a bungalow. हा रोहित शर्माकडे चांगली फॅमिली होती. Rohit Sharma had a nice family. रोहित शर्माला एक मुलगी होती. Rohit Sharma had a one daughter. हा रोहित शर्मा विवाहित होता. Rohit Sharma was मॅरीड. राईट. काय म्हणशील? Rohit Sharma was married. हा आणि रोहित शर्माला छान फॅमिली होती. Rohit Sharma had a nice family. ओके. तर पहा अगदी कमी वेळामध्ये कुठलीही घोकंपट्टी न करता रोहित शर्माविषयी खूप छान पद्धतीने आपला जो काही विद्यार्थी आहे शौर्य कदम बोललेला आहे. शौर्य कदम तू काय सांगशील व्ह्युअर्सला? की चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि खूप शेअर करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.